ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय। ॐ शांति शांति शांति। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। नारद भक्तिसूत्र या विषयावर आपलं चिंतन सुरू आहे। आत्तापर्यंत आपण 7 व्याख्यानं घेतलेली आहे। आजचं आपलं 8वं प्रवचन असणार आहे। त्यामध्ये बरीच महत्त्वाचे सूत्र आपण कव्हर केलेली आहे। कशा प्रकारे भक्तियोग श्रेष्ठ आहे, कशा प्रकारे भक्तियोग आपण प्राप्त केला पाहिजे, कसं सतत भगवंताचं स्मरण चिंतन केलं पाहिजे, विषय त्याग आणि संगत्याग कसा केला पाहिजे, हे सगळं आपण मागच्या व्याख्यानामध्ये बघितलेलं आहे। त्या पुढचा भाग आज आपण सुरू करूया। तर इथे नारद ऋषी काय म्हणतात, लोकेपी भगवत गुण श्रवण कीर्तनात। हे अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे। इथे काय म्हणतात नारद ऋषी, लोकेपी म्हणजे संसारात असतानासुद्धा, लोकांमध्ये असतानासुद्धा भगवत गुणश्रवण कीर्तनात। आता इथे भगवत म्हणजे भगवंत, त्या भगवंत म्हणा की आत्मा म्हणा की ईश्वर म्हणा की परब्रह्म म्हणा, सगळं एकच आहे। तर इथे भगवंताचं गुणश्रवण, भक्ती मार्गामध्ये याला फार महत्त्वाचं स्थान आहे। कारण भगवंताचं गुण श्रवण केल्यामुळे एक प्रकारे भगवंतावरती ध्यानच होतं। जे आपण भगवंताच्या गुणाचं श्रवण करतो म्हणजे चिंतन करतो। भगवंत या जगामध्ये येऊन लीला करतात आणि त्या लीलाचं चिंतन करणं सुद्धा एक साधना आहे। तेव्हा इथे भगवंताच्या गुणाचं श्रवण केलं पाहिजे असं आपल्याला सांगितलेलं आहे। लोकेपी भगवत गुण श्रवण, श्रवण करणं अतिशय महत्त्वाचं आहे। पण या श्रवणापासून जर आपल्याला जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल, लोकेपी भगवत गुण श्रवण, तर काही गोष्टी मात्र आवश्यक आहे। आपण बरेचदा श्रवण करतो पण आपल्याला विशेष फायदा होत नाही। कारण काय, एक तर श्रवण करताना आपलं मन एकाग्र नसते। तुम्ही जेव्हा आध्यात्मिक गोष्टींचं श्रवण करता तेव्हा तुमचं मन एकाग्र पाहिजे, तुमचं मन फोकस पाहिजे, तुम्हाला त्या विषयामध्ये आवड पाहिजे। आणि दुसरं म्हणजे जी व्यक्ती बोलत आहे त्या व्यक्तीविषयी सुद्धा तुमच्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे। जर तुम्ही त्या व्यक्तीवर श्रद्धा ठेवत नसाल, प्रेम करत नसाल, ती व्यक्ती तुम्हाला आवडत नसेल, अशा व्यक्तीपासून श्रवण करूनही तुम्हाला काहीही फायदा होणार नाही। बघा, राणी रासमणी मंदिरात बसलेली आहे, भगवान श्री रामकृष्ण भजन गात आहे। आता ते भजन गात आहे आणि राणी रासमणीचं मन कुठेतरी भटकत आहे। आता त्या भजनाचा तिच्या मनावर काही परिणाम होईल का? होणारच नाही। त्या भजनाचा जो आनंद आहे तो रासमणीला मिळेल का? मिळणार नाही। हे ठाकुरांनी ओळखलं म्हणून तिला थापड मारली की इथे बसून भजन ऐकायचं आहे, हे मनामध्ये बाकी विचार येऊ द्यायचे नाही। तेव्हा श्रवण करताना ही पहिली कंडिशन आहे की आपण श्रवण करताना आपलं मन एकाग्र ठेवलं पाहिजे, विषयामध्ये आपल्याला गोडी पाहिजे, जी व्यक्ती बोलत आहे त्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये आदर पाहिजे, तर ते श्रवण आपल्याला फलदायी ठरेल। ते श्रवण आपल्याला नक्कीच फायदा करेल, फायदा केल्याशिवाय राहणार नाही। तर म्हणून इथे म्हटलं आहे की श्रवण, भगवंताच्या गुणांचं श्रवण केल्यामुळे सुद्धा आपलं कल्याण होतं, म्हणजे भक्ती प्राप्त होते, भगवंताच्या चरणी भक्ती प्राप्त होते। तर इथे श्रवण कुणाचे करावे ही पण महत्त्वाची गोष्ट आहे। कारण आजकाल आपण बघतो की इतके काही साधू आहेत, इतके काही महात्मे आहेत, इतके काही स्पीकर आहेत, वक्ते आहेत,
विशेष करून यूट्यूबवरती. आता कुणाचं श्रवण करावं आपल्याला हे कळत नाही, कारण किती प्रकारची लोक कितीतरी गोष्टी बोलतात. आणि आपण असं खूप श्रवण करत राहिलो तर आपल्या मनाचा गोंधळ उडतो. कारण बरेचदा तिथे कॉन्ट्रडिक्शन असते. एक व्यक्ती एक प्रकारे सांगतो, दुसरी व्यक्ती त्याच्या विरोधामध्ये सांगते. आता घ्यायचं कोणतं? आता दोन व्यक्ती दोन प्रकारे बोलत आहे. म्हणून इथे हे सुद्धा महत्त्वाचं आहे की कोणाचं आपण ऐकलं पाहिजे. सगळे तर बोलतात, पण कुणाचं आपण ऐकलं पाहिजे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. एवढी तरी आपल्यामध्ये बुद्धी पाहिजे. आणि बरेचदा जी व्यक्ती निस्वार्थ असते, जी व्यक्ती आध्यात्मिक विषयावर बोलते, जी व्यक्ती अध्यात्माबद्दल सिरियस आहे, अशाच गोष्टी आपण ऐकल्या पाहिजे. आजकाल आपण बघतो की धर्माच्या नावावर खूप मनोरंजन होत आहे. म्हणजे एवढे विनोद होत आहे आणि लोकांना विनोद आणि मनोरंजनच आवडते. आता हे विनोद आणि मनोरंजन ऐकून तुमची काही आध्यात्मिक उन्नती होणार आहे का? कारण आजकाल खूप लोकांनी ऐकावं हा एक बिझनेस झालेला आहे. पैसे कमावण्याचा एक बिझनेस झालेला आहे. उठला सुटला कुणीही सुरू करतो, आपलं दुकान सुरू करतो. आता आपल्याला कळलं पाहिजे की ही व्यक्ती खरोखरच साधक आहे का? ही व्यक्ती खरोखरच मुमुक्षू आहे का? या व्यक्तीला खरोखर भगवंत पाहिजे का? आता जर अशा भौतिक गोष्टी सांगत असेल आणि बऱ्याच ठिकाणी पॅकेजेस आहे की एवढे पैसे भरा, एवढे पैसे भरा. आता पैसे भरून तुम्हाला ऐकायचं आहे आणि ते सुद्धा काय ऐकायचं आहे? तुम्हाला जे माहिती आहे तेच ऐकायचं आहे. भौतिक गोष्टीबद्दलच ऐकायचं आहे. कोणता आहार केला पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, वजन किती कमी केलं पाहिजे, ह्या गोष्टींसाठी डॉक्टर लोक आहेत, डायटिशियन आहेत. या आध्यात्मिक लोकांना ह्या गोष्टी सांगायची गरज काय? पण लोकांना त्याच गोष्टी आवडतात. काय खाल्लं पाहिजे, कोणते पदार्थ कसे केले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी भौतिक आहे. आता अशा गोष्टी सांगण्यासाठी काही साधू नाही आहे. तेव्हा जगामध्ये आपण बघतो की बऱ्याच प्रकारचे लोक आहेत आणि ते सगळं वेगवेगळ्या प्रकारे सांगत असतात. तर इथे श्रवण कुणाचं करावं? बघा, निवेदिताने स्वामी विवेकानंद यांची व्याख्यानं श्रवण केली आणि त्यांची व्याख्यानं श्रवण केल्यामुळे तिच्यामध्ये वैराग्य निर्माण झालं. ती भारतामध्ये आली, भारताची सेवा केली. बघा, जर त्या व्यक्तीचं कॅरेक्टर चांगलं असेल तर त्याच्या शब्दाचा किती प्रभाव पडतो. अमेरिकेमध्ये स्वामीजींच्या शब्दांचा किती प्रभाव पडला. कितीतरी त्यांचे शिष्य झाले. गुडविन आहे, निवेदित आहे, मिस मॅक्लाउड आहे, असे कितीतरी आहे. म्हणजे असे लोक जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या शब्दामध्ये सामर्थ्य असते आणि ते तुमचं जीवन पूर्णपणे परिवर्तित करू शकतात. आपण हा विचार केला पाहिजे. उठलं सुटलं कुणाचेही काहीही ऐकत बसायचं, आपला वेळ नष्ट करायचा आणि नुसती करमणूक करायची, याला काही अध्यात्म म्हणत नाही. जर तुम्हाला खरोखरच भगवत गुण श्रवण करायचं असेल तर तुम्ही असेच लोक बघा की जे लोक जीवनामध्ये ईश्वर लाभासाठी प्रयत्न करतात, जे खरोखरच निस्वार्थ आहे, जे खरोखरच भक्त आहेत. अशा लोकांचं जर तुम्ही ऐकलं की त्यामध्ये त्यांचा मुळीच स्वार्थ नाही, त्याला पैसेही कमावायचे नाही आणि त्याला लोकांची गर्दी वाढवायची नाही, कमी लोक आले तरी चालेल, पण खरोखर श्रद्धावान निष्ठावान लोक आले पाहिजे. तर म्हणून इथे भगवत गुणश्रवण ऐकणं. आपल्याला माहिती आहे की दासबोधामध्ये एक पूर्णपणे अध्यायच आहे श्रवण निरूपण. म्हणजे श्रवणामुळे कितीतरी फायदे होतात. आता आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण म्हणजे लाटू महाराज. आता लाटू महाराज एका भक्ताच्या घरी कामगार म्हणून होते. घरी सेवा करायचे, घरी काम करणारा मुलगा होता. पण रामचंद्र दत्तांनी जेव्हा सांगितलं त्याच्या पत्नीला
की भगवान श्रीरामकृष्ण काय म्हणाले हे लाटूनी श्रवण केलं आणि लाटूनी श्रवण केल्यामुळे त्याच्या मनामध्ये श्रीरामकृष्णांविषयी भक्ती निर्माण झाली. बघा, हा आहे श्रवणाचा परिणाम. तो आपल्या पत्नीला सांगत होता, पण ते ऐकलं लाटू महाराजांनी आणि लाटू महाराजांच्या मनावर किती परिणाम झाला की ते शेवटी भगवान श्रीरामकृष्णांकडे आले, त्यांचे संन्यासी शिष्य झाले. म्हणजे हा आहे श्रवणाचा परिणाम. श्रवण केल्यामुळे मनुष्याचं जीवन पूर्णपणे बदलून जाऊ शकते. म्हणून श्रवणाचा अभ्यास आपण केलाच पाहिजे. कुठेही जर काही चांगलं असेल, आज आपल्याला काही कळणार नाही त्याचं महत्त्व, पण आपल्या जीवनामध्ये जेव्हा संकट येतील तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतील. म्हणून अशा गोष्टी ऐकून ठेवलेल्या बऱ्या, ईश्वरासंबंधी जाणून घेतलेलं बरं. म्हणजे कमीत कमी आपल्याला आठवेल की अरे ते महाराज म्हणाले होते ते बरोबर आहे, हे जग नश्वरच आहे, या जगामध्ये दुःखच आहे, ते त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं, आपण ते लक्ष दिलं नाही. पण एक दिवस त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथे म्हटलं आहे की गुणश्रवण लोकेपी भगवत गुणश्रवण. तर इथे भगवंताच्या गुणाचे श्रवण केलं पाहिजे आणि कीर्तन पण केलं पाहिजे. म्हणजे भगवंताचं नाम गुण संकीर्तन केलं पाहिजे. जेव्हा आपण भगवंताचं नाम गुण संकीर्तन करतो तेव्हा आपल्याला जगाचा होश राहत नाही आणि इतर लोक त्यामध्ये सहभागी होतात, त्यांना पण भगवन नामाचा आनंद मिळतो. चैतन्य महाप्रभू त्यांनी काय केलं, भगवन नामाचा प्रचार केला. भगवान श्रीरामकृष्ण कीर्तन करता करता समाधीमध्ये जायचे. त्यांच्यासोबत कितीतरी भक्त, त्यांचं मनसुद्धा एका उच्च भूमीवर जायचं. म्हणजे भगवंताचं कीर्तन, कितीतरी संत आहे की ज्या संतांनी भगवंताचं कीर्तन करून जीवनाचं ध्येय साध्य केलेलं आहे. बघा, साऊथमध्ये आहे, त्यागराज आहे, पुरंदरदास आहे, मीराबाई आहे, कबीर आहे, महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराज आहे. ह्या सगळ्यांनी संगीताच्या माध्यमातून भगवंताचा लाभ करून घेतला. बघा, संगीतसुद्धा एक महत्त्वाची साधना आहे. जर आपल्याला काही होत नसेल तर भगवंताची भजनं तरी ऐका. जर तुम्ही म्हणू शकला तर चांगलंच आहे. विष्णू सहस्रनाम चॅन्टिंग करा, भगवद्गीता चॅन्टिंग करा. हे सगळं कशासाठी आहे? हे आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. जर तुम्हाला चॅन्टिंग करता येत नसेल, पारायण करता येत नसेल तर ऐका. कमीत कमी रामकृष्णांची पोथी आहे, दासबोध आहे, हे सगळं ऐका. श्रवणामुळे पण फायदा होईल. वाचण्यापेक्षा श्रवण अधिक श्रेष्ठ आहे. तेव्हा तुम्ही जर स्वतः कीर्तन केलं तर चांगलंच आहे. पण जर तुम्ही कीर्तन करू शकत नसाल तर कीर्तन ऐकायला तर काही बिघडत नाही ना. तर भगवंताचं गुणकीर्तन ऐकलं पाहिजे, भगवंताच्या कथांचं श्रवण केलं पाहिजे. भागवतामध्ये म्हटलं आहे की भगवंता तुझ्या कथाचं श्रवण केल्यामुळे सगळे ताप नष्ट होतात. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम श्रवणमंगलम श्रीमदाततम. नुसतं श्रवण जरी केलं तरी जीवाचं मंगल होतं. म्हणून तर भागवत सप्ताह, रामायण सप्ताह आपण ऐकतो. ऐकल्यामुळे सुद्धा आपल्याला भगवंताविषयी भक्ती निर्माण होते. आता बघा, परीक्षित आता तो मृत्युमुखी आहे आणि 7 दिवसपर्यंत शुकदेव त्यांना भागवत सांगत आहे आणि भागवत एकाग्र मनानं श्रद्धापूर्वक ऐकल्यामुळे परीक्षिताची 7 दिवसामध्ये मुक्ती झाली. म्हणजे बघा, श्रवणामुळे मुक्ती प्राप्त झाली. लाटू महाराजांना श्रवणामुळे भक्ती प्राप्त झाली. म्हणजे असं श्रवण आहे. निवेदिताला श्रवणामध्ये वैराग्य प्राप्त झालं, सेवा करण्याची इच्छा निर्माण झाली. केशवचंद्र सेन त्यांच्या व्याख्यानामध्ये भगवान श्रीरामकृष्णांविषयी सांगायचे आणि त्यांची व्याख्यानं ऐकून, त्यांच्या व्याख्यानांचं श्रवण करून भगवान श्रीरामकृष्णांचे कितीतरी संन्यासी शिष्य ठाकूरांकडे आले. कारण ते व्याख्यानामध्ये भगवान श्रीरामकृष्णांविषयी बोलायचे, त्यांच्याबद्दल माहिती सांगायचे, त्यांचे गुणश्रवण करायचे. तेव्हा त्यांची व्याख्यानं ऐकून लोकांना प्रेरणा मिळाली, त्यांना भगवान श्रीरामकृष्णांविषयी कळलं आणि कितीतरी लोक
त्या माध्यमातून भगवान श्रीरामकृष्णांकडे आले. म्हणजे बघा श्रवणाचा परिणाम कसा आहे. श्रवण केल्यानंतर आपल्या मनामध्ये भक्ती जागतेच जागते. जर वक्ता जर प्रामाणिक असेल आणि तो जर आचरण करत असेल तर त्याच्या शब्दाचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तर इथे पहिली गोष्ट म्हटलं आहे की भगवत गुण श्रवण, भगवंताच्या गुणांचं श्रवण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. पण ऐकताना दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. एकाग्र मनानं ऐकायचं आणि श्रद्धापूर्वक ऐकायचं. दुसरं म्हणजे सगळ्यांचं सगळं काही ऐकायचं नाही. खरोखर जे प्रामाणिक साधक आहेत, जे मुमुक्षू आहेत आणि जे कशाचीही अपेक्षा करत नाही, ज्यांचं कोणतं पॅकेज नाही आहे, ज्यांना खूप व्ह्यू पाहिजे असंही नाही आहे, ते प्रामाणिकपणे लोकांचं कल्याण व्हावं या उद्देशानंच लोकांना सांगतात. अशाच लोकांचं आपण ऐकलं पाहिजे. सगळ्यांचं ऐकत बसून, सगळ्या प्रकारचे विनोद आणि मनोरंजन ऐकत बसून आपला वेळ उगीचच खर्च करू नये. त्यामुळे फक्त काय मनोरंजन होईल पण आपल्या जीवनामध्ये बदल कधीच घडणार नाही. ह्या लोकांना फक्त समाजाचं मनोरंजन करून स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो. तेव्हा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर मग आपला वेळ नष्ट होईल आणि श्रवणापासून काहीही फायदा होणार नाही. हे एक सूत्र त्यांनी सांगितलेलं आपल्याला. आणि दुसरं आहे मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत कृपालेशात वा. ते मुख्य गोष्ट काय आहे, महत्कृपयैव भगवत कृपालेशात वा. महत्कृपा म्हणजे महत्व म्हणजे महापुरुषांची कृपा, महापुरुषांचा संग, होली कंपनी. तर ही होली कंपनीसुद्धा भक्तीला खूप सहाय्यक ठरते. आता होली कंपनी, चांगल्या लोकांची संगत, त्यासाठी साधूच पाहिजे असं नाही. एखादा गृहस्थसुद्धा चांगला असू शकतो, भक्तिमान असू शकतो. जसे नागमाशे होते, ते गृहस्थ होते पण त्यांच्याही संगत केल्यामुळे कितीतरी लोकांचं कल्याण झालं. म्हणजे मास्टर महाशय, त्यांची संगत करून कितीतरी लोकांचं कल्याण झालं. म्हणजे इथे अशा लोकांचा संग केला पाहिजे की ज्या लोकांचं जीवन पवित्र आहे. तर इथे म्हटलं आहे की हा महत्संग फार कठीण आहे, पण अशा लोकांची संगत जर आपल्याला मिळाली तर आपलं खरोखर भाग्य आहे. त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते, सहजासहजी मिळत नाही. मुख्यतस्तु महत्कृपयैव आणि भगवत कृपा लेशात्वा, म्हणजे अशा लोकांची कृपा. आता इथे दोन गोष्टीबद्दल आपण सावध राहिलो पाहिजे. आपल्याला सत्संग करायचा आहे, आपल्याला साधुसंग करायचा आहे, तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आपण साधूला ओळखलं पाहिजे. कारण आजकाल साधूचा वेश धारण केलेले कितीतरी बाबाजी, भोंदू बाबाजी बसलेले आहेत. हे तुम्हाला माहीत आहे. आपण दररोज पेपरमध्ये वाचत असतो कशी भक्तांची पिळवणूक करतात, कसे भक्त त्यांच्या आहारी जातात आणि शेवटी त्यांना पश्चाताप होतो. म्हणजे असं अंधभक्त होऊ नये. पहिले आपण त्यांना भगवान करून टाकतो, बाबाजी भगवान भगवान करून त्यांना वर चढवतो आणि मग पुन्हा त्यांना खाली आपटतो. त्या बघा इथे संग तर करायचा आहे, साधुसंग करायचा आहे, पण साधूला ओळखता आलं पाहिजे. नाहीतर आपण साधू म्हणून कुणाचा संग करायला जाऊ आणि तो साधू जर स्वार्थी असेल तर तो तुमचं पॉकेटच खाली करेल, तो तुमच्याकडून नुसती डिमांडच करेल. तेव्हा पहिले साधू ओळखा, त्याशिवाय घनिष्ठ संबंध ठेवूच नका. दुरून डोंगर साजरा. तुम्ही पहिले चौकशी करा, लोकांना विचारा आणि मग तुमची खात्री पटली की खरोखर प्रामाणिक आहे, कसलीही अपेक्षा नाही, कुठेही फसवणार नाही, लुबाडणार नाही, मग तुम्ही त्याच्याशी संबंध ठेवू शकता. बरेचदा फसला जातो आपण. मग आता साधू ओळखायचा कसा, साधू कुणाला म्हणायचं. आता एवढे सगळे साधूचा वेश घेतलेले बसले आहे
आता यांच्यामधला खरा साधू ओळखायचा कसा? हा प्रश्न फक्त आजचाच नाही, हा अतिशय जुना प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे की साधूच्या वेशामध्ये कालनेमीनं सुद्धा हनुमंताला फसवण्याचा प्रयत्न केला होता. रावणाने सुद्धा साधूचा वेश करून सीतेचं हरण केलं. म्हणजे बघा, साधूच्या वेशामध्ये लोक काय काय करतात. तेव्हा कुणाला साधू म्हणायचं, कसं साधूला ओळखायचं, ही समस्या जुन्या काळापासूनच आहे. आणि हाच प्रश्न वचनामृतामध्ये भगवान श्री रामकृष्णांना एक भक्त विचारतो. कारण साधुसंग करायचा, साधू तर ओळखता आला पाहिजे, नाहीतर संग कसा करणार. तर बघा इथे काय म्हणतात भगवान श्री रामकृष्ण, शेजारी साधूला कसं ओळखावं. आता इथे श्री रामकृष्ण म्हणतात, मन प्राण अंतरात्मा ज्याचा ईश्वराकडेच लागला आहे तोच साधू. जो कामिनी कांचन त्यागी आहे तोच साधू. जो साधू आहे तो बायकांकडे ऐहिक दृष्टीनं कधी बघत नाही. स्त्रीच्या सान्निध्यात असेल तर तिला माता समजून तो तिची पूजा करतो. साधू नेहमी ईश्वरचिंतनात गुंग असतो. ईश्वरीय गोष्टींखेरीज तो दुसरं काहीच बोलत नाही आणि सर्व भूतात ईश्वर आहे हे जाणून त्यांची सेवा करतो. साधारणपणे ही साधूंची लक्षणं आहेत म्हणायला हरकत नाही. म्हणजे बघा, सगळं काही ठाकूरांनी इथे सांगितलेलं आहे की साधू कुणाला म्हणायचं. सगळं सांगितलं आहे की अशा प्रकारचा व्यक्ती जर असेल तो साधू आहे. त्याची कामिनी कांचनावर आसक्ती नाही, सतत भगवंताचं स्मरण करतो, स्त्रियांकडे मातृबुद्धीनं बघतो, इतरांमध्ये भगवान आहे असं बघून त्यांची सेवा करतो. म्हणजे हे सगळे गुण आपल्याला तपासून पाहावे लागतील. आणि ह्या असा साधुसंग आपल्याला भगवंताच्या कृपेनेच मिळू शकतो. महतस्तु महत् कृपयैव भागवत कृपा लेशात वा. म्हणजे भगवंताची थोडी जरी कृपा असेल तर अशा प्रकारच्या लोकांची संगत आपल्याला प्राप्त होते. भगवंतच आपला मार्ग सुगम करून देतात. तेच आपल्या जीवनामध्ये असे महापुरुष आणतात आणि आपण आपला मार्ग सरळपणे निर्विघ्नपणे चालू शकतो. त्या भगवंताची पण कृपा पाहिजे. भगवंताच्या कृपेशिवाय साधुसंगही मिळणं शक्य नाही. तर महापुरुषांची कृपा तर पाहिजेच आणि भगवंताची कृपा पण पाहिजे. भगवंताच्या कृपेशिवाय महापुरुषच मिळणार नाही. आता बघा, कितीतरी उदाहरण आहे की त्या लोकांना आपोआप साधुसंग मिळाला, आपोआप महापुरुषांची संगत मिळाली. त्यांना कुठेही शोधायला जावं लागलं नाही. ती आपोआप त्यांना का प्राप्त झाली? कारण त्यांच्यावर भगवंताची कृपा होती. भगवंताची विशेष कृपा असल्यामुळे त्यांना सत्संग घरी बसल्या साधुसंग प्राप्त झाला. आता बघा, स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करत आहे. भारत भ्रमण करत आहे UPमध्ये. ते हाथरस स्टेशनवर उतरले आणि हाथरस स्टेशनचा स्टेशन मास्तर, आता बघा, तो स्टेशन मास्तर शिकला सवरलेला आहे, विद्वान आहे, त्याला चांगली नोकरी आहे आणि तो तिथे त्यांनी बघितलं की स्वामीजी बसलेले आहे. तो स्वामीजीजवळ गेला आणि स्वामीजी, आता स्टेशन बंद करण्याची वेळ झाली, तुम्ही आता कुठे जाणार? ते म्हणाले, जिथे भगवंत घेऊन जाईल तिथे जाईल. तुम्ही उपाशी असाल? हो, उपाशी आहे. मग तुम्ही माझ्या घरी याल का? म्हणजे बघा, तो गुप्त, स्टेशन मास्टर गुप्त, त्याच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला. शरदचंद्र गुप्त, आता हा होता स्टेशन मास्तर. आता कसा तो स्वामीजीकडे आकर्षित झाला आणि स्वामीजीला कसा आपल्या घरी घेऊन गेला. आणि बघा, त्याला अनायसे एक महापुरुष स्टेशनवरच मिळाला आणि शेवटी एवढा प्रभाव पडला की शरदचंद्र संसारामध्ये राहू शकला नाही. स्टेशन मास्टरची नोकरी सोडून दिली आणि स्वामी विवेकानंदांचा पहिला शिष्य झाला, स्वामी सदानंद.
ह्या शरदचंद्र गुप्तवर भगवंताची कशी कृपा झाली की त्याला स्टेशनवरच महापुरुष मिळाला. ही भगवंताची कृपाच आहे. स्वामीजी अमेरिकेमध्ये असताना एका झाडाखाली बसलेले आहे. सगळं चालून चालून थकलेले आहे, भूक लागलेली आहे, कोणीही त्यांची पर्वा करत नाही. पण बघा, समोरच्या बंगल्यामधली मिसेस हेल आणि जॉर्ज हेल हे दाम्पत्य समोरच्या बंगल्यामध्ये राहायचे. त्यांना दिसलं की कोणीतरी बसलेलं आहे, भारतीय आहे. त्यांना काय गरज होती, पण ते तिथे येऊन स्वामीजींना स्वतःच्या घरी घेऊन गेले. म्हणजे त्यांच्यावर भगवंताची कृपा झाली. स्वामीजीसारखा एक तेजस्वी संन्यासी की जो सर्व धर्म परिषद गाजवणार आहे, विश्वविख्यात जगज्जेता विवेकानंद, आता त्यांची कंपनी प्राप्त होणं हे मिसेस आणि मिस्टर हेलचं किती सौभाग्य आहे. ही त्यांच्यावर भगवंताची कृपा आहे, त्याशिवाय शक्यच नाही. आपण याला योगायोग म्हणू शकत नाही. ती विशेष भगवंताची कृपा लाभल्यामुळे त्यांना स्वामी विवेकानंदाचा संग झाला. जमशेदजी टाटा तर जपानवरून अमेरिकेला जहाजामध्ये जात आहे, तर बघा त्यांना जहाजामध्येच सत्संग मिळाला, जहाजामध्ये साधुसंग मिळाला आणि स्वामीजींनी त्यांना उपदेश दिला आणि त्याचं आचरण करून आज बघा टाटा कुठे गेले. एवढी मोठी त्यांची इंडस्ट्री उभी राहिली, उद्योग समूह उभा राहिला. म्हणजे भगवंताची कृपा असल्याशिवाय अशा महापुरुषांचा संग मिळत नाही. त्यांना काहीही न करता अशा महापुरुषांचा संग मिळाला आणि त्यांचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. रॉकफेलर स्वामीजीकडे याला कुणीतरी पाठवलं आणि बघा कसा बदलून गेला. म्हणजे ह्या लोकांच्या जीवनामध्ये महापुरुष आपोआप आले, ते भगवंताच्या कृपेमुळेच आले. म्हणजे इथे महत् कृपा तर पाहिजे, त्यांना महापुरुषांची कृपा तर लाभली, पण महापुरुषांचा संग लाभण्यासाठी त्यांना भगवंताची कृपा पण लाभली. भगवंताची कृपा जर त्यांना लाभली नसती तर त्यांच्या जीवनामध्ये एवढं परिवर्तन होऊ शकलं नसतं, महापुरुष त्यांच्या घरी कधी जाऊ शकले नसते. असे आपण कितीतरी उदाहरणं बघतो की महापुरुषांच्या संघामध्ये येऊन त्यांची जीवनं पूर्णपणे बदलून गेली, कारण त्यांच्यावर भगवंताची कृपा होती आणि म्हणून त्यांना महापुरुषांचा संग लागला. ते पण योग्य महापुरुष, आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं आणि ते खरोखर धन्य झाले. तर म्हणून म्हटलं आहे की मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत कृपा लेशात्वा. आणि भगवंताची कृपासुद्धा पाहिजे आणि महापुरुषांची कृपासुद्धा पाहिजे. तर कशा प्रकारे ओळखायचं हे आपल्या ठाकूरांनी सांगितलेलं आहे की साधूला कसं ओळखायचं आणि मग त्याच्याशी आपण संग करायचा, घनिष्ठता निर्माण करायची. आणि भगवत कृपा पाहिजे, कारण भगवंताच्या कृपेशिवाय असल्या प्रकारचे चांगले साधू मिळणं, जे लक्षणं ठाकूरांनी सांगितले आहे, ह्या लक्षणांनी युक्त साधू मिळणं अवघड आहे. पण जर भगवंताची कृपा असेल तर ते शक्य आहे. असे कितीतरी उदाहरणं आपण बघितलेले आहे इथे. इवन हरिपद मित्र, तो बेळगावला राहायचा. स्वामीजी भारत भ्रमण करता करता त्याच्या घरी गेले. त्याचा साधू संतांवर बिलकुल विश्वास नव्हता. ते म्हणायचे की हे सगळे ढोंगी आहे. पण स्वामीजी त्यांच्या घरी गेले आणि बघा हरिपद मित्राचं जीवन पूर्ण बदलून गेलं. स्वामीजींचा भक्त झाला, दीक्षा घेतली. म्हणजे अशा प्रकारे अनायसे महापुरुषांची कृपा लाभते. जर आपल्यावर भगवंताची कृपा असेल तर महापुरुष आपल्याला सहज मिळतात. म्हणून म्हटलं आहे की महत्कृपयैव भगवत कृपा लेशात वा. त्यानंतर महत्संगस्तु दुर्लभो गम्यो अमोघस्य. इथे काय म्हटलं आहे की महत्संग म्हणजे महापुरुषाचा संघ कसा आहे, दुर्लभो, अतिशय दुर्लभ आहे, अगम्यो आणि अमोघस्य. शंकराचार्य पण म्हणतात दुर्लभम त्रयमे वैतद देवानुग्रह हेतुकाम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. जीवनामध्ये 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहे, मनुष्य देह, मुक्त होण्याची इच्छा आणि महापुरुष संश्रय
महापुरुषांच्या चरणी आश्रय, हे या 3 गोष्टी मिळणं फार दुर्लभ आहे आणि आजच्या काळामध्ये तर अतिशय दुर्लभ आहे. त्यावेळेस कदाचित एखाद्या वेळेस आपल्याला मिळाले असते, पण आज मात्र अतिशय दुर्लभ आहे. कारण समाजामध्ये आपण बघतो की समाजाचं वातावरण एवढं बिघडलेलं आहे की त्यांना साधूचं महत्त्वच कळत नाही. साधूंवरतीच टीका करतात. आता जो समाज साधूंची टिंगल करत असेल, त्यांना त्रास देत असेल, त्यांच्यावर विश्वास नसेल, त्यांना भोंदू म्हणत असेल, तर अशा लोकांना जीवनामध्ये कधीतरी सत्संग लाभेल का? म्हणून हा सत्संग फार दुर्लभ आहे. म्हणजे सगळ्यांनाच उपलब्ध होत नाही. आपलं अंतःकरणसुद्धा शुद्ध पाहिजे. आपल्यामध्ये कुठेतरी भक्तिभाव पाहिजे, कुठेतरी श्रद्धा पाहिजे आपल्या संस्कृतीवर, आपल्या महापुरुषांवर. आता लोक कशावरही निंदा करतात. धर्मावर निंदा करतात, देवावर निंदा करतात, महापुरुषांची निंदा करतात, सगळ्यांचीच निंदा करतात. आता विश्वासच आपण गमावून बसलो. थोडं शिक्षण घेतलं की लगेच आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं माहिती आहे. हे काय सगळे ढोंगी आहे, हे काय बुद्धू आहे, यांना काय कळतं. म्हणजे अशा प्रकारे आज समाजामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे. पूर्वी कधीकधी महापुरुषांचा संघ मिळायचा, पण आज तर अतिशय दुर्लभ झालेला आहे. म्हणजे सहजासहजी महापुरुषांचा संघ मिळत नाही. आणि एकतर मिळाला तरी आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येत नाही. बरेचदा भगवंताच्या कृपेने जरी आपल्याला मिळाला तरी उपयोग करून घेता येत नाही. आता जर आपल्याला अशा साधुसंघांचा संघ दुर्लभ आहे पण मिळाला तर त्याचा आपण योग्य वापरही करून घेतला पाहिजे. बरेचदा आपला साधूचा संघ होतो, साधूचा संघ मिळतो, पण आपण त्याचा उपयोग करत नाही. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये बदल व्हावा यासाठी काहीच प्रयत्न करत नाही. आपण त्यांना सगळे भौतिक प्रश्न विचारतो, आपण त्यांना आशीर्वाद मागतो की महाराज मुलाला आशीर्वाद करा, मुलीला आशीर्वाद करा, आम्हाला आशीर्वाद करा, आम्ही आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, पैसे मिळाले पाहिजे. आता साधूकडे जाऊन ह्या गोष्टी मागायच्या असतात का? गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे की बघा, तुम्ही जेव्हा साधूकडे जाता तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शिनः. तेव्हा तुम्ही साधूकडे गेल्यानंतर तुमचा अहंकार बाजूला ठेवा. पहिले साधूला प्रणाम करा, तुमचा अहंकार बाजूला ठेवा. म्हणून म्हटलं आहे की तुम्ही तद्विद्धी प्रणिपातेन, प्रणिपात करा, त्यांना प्रणाम करा. प्रणिपातेन तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्यांची सेवा कशी करायची? त्यांना काही खायला घेऊन जायचे नाही, डब्बे घेऊन जायचे नाही, तर त्यांना प्रश्न विचारा. आणि प्रश्न कसे विचारा? आध्यात्मिक जीवनाविषयी प्रश्न विचारा. बघा, मास्टर महाशय ठाकूरांकडे गेले, वचनामृतामध्ये त्यांनी कसे प्रश्न विचारले? संसारात राहून ईश्वराला होईल का? गृहस्थाला काही उपाय आहे का? ईश्वर लाभाचे उपाय कोणते? असे प्रश्न विचारा. किंवा भगवद्गीतेमध्ये अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो. कसे प्रश्न विचारतो? आध्यात्मिक जीवनाविषयी. आणि आपल्याला साधुसंग मिळालेला आहे, पण आपण नुसता टाईमपास करतो, आपण नुसत्या गप्पा मारतो, आपण आपलं ज्ञान दाखवतो. अमेरिका, जपान, युरोप, मी काय काय बघितलं, कुठे कुठे गेलो होतो, ह्या सगळ्या गोष्टी सांगून उपयोग काय आहे? साधूला काही उपयोग आहे का त्याचा? अरे तुम्ही सगळी दुनिया बघितली असेल, तुम्हाला सगळं ज्ञान असेल, पण उपयोग काय? तुम्ही अध्यात्माबद्दल प्रश्न विचारा. तुम्ही तुमचा अहंकार दाखवू नका, तुम्ही तुमचं ज्ञान दाखवू नका. बरेचदा लोक जातात साधूकडे आणि स्वतःबद्दल सांगत बसतात. त्या साधूचं ऐकूनच घेत नाही, स्वतःचंच महात्म्य सांगत बसतात. म्हणजे काय आहे? तुम्ही दुरुपयोग करता. तुम्हाला साधूचा संघ मिळालेला आहे, पण तुम्हाला त्याचा उपयोग करून घेता आलेला नाही. जर ठीक उपयोग केला असता तर तुम्हाला सत्संगाचा फायदा झाला असता.
त्या सत्संगापासून काय लाभ होतो? भगवान श्रीरामकृष्ण स्वतः सांगतात. भक्त म्हणतो, आपण म्हणतात असल्या साधू संघापासून फायदे कोणते? तेव्हा श्रीरामकृष्ण म्हणतात, ईश्वराच्या चरणी अनुराग उत्पन्न होतो, त्याच्या ठायी प्रीती जन्मते, व्याकुळता नसेल तर काहीसुद्धा व्हायचं नाही. साधुसंग करीत राहिल्यानं ईश्वर दर्शनाची तळमळ लागून प्राण व्याकुळ होतो. साधुसंगापासून आणखी एक फायदा होतो की सत्सद विचार जागतो. सद नित्य पदार्थ अर्थात ईश्वर, असद म्हणजे अनित्य. म्हणजे बघा, साधुसंगाचे फायदे पण सांगितलेले आहे की साधुसंग केल्यामुळे आपल्या मनात भक्ती निर्माण होते, ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी मनामध्ये व्याकुळता निर्माण होते, आपल्या मनामध्ये सत्सद विवेक जागतो. आता ह्या गोष्टी जर आपल्याला मिळत नसेल तर तो साधुसंग काय? जेव्हा साधूचं आपण जीवन बघतो, त्याच्या जीवनामध्ये त्याग असते, वैराग्य असते, भक्ती असते, तो साधना करतो. ह्या गोष्टी बघून आपल्याला त्याचं अनुसरण करायचं आहे. आपण ते करत नाही, नुसत्या गप्पा मारतो. म्हणजे आपली भक्ती वाढत नाही, व्याकुळता वाढत नाही, आपल्या मनामध्ये विवेके निर्माण होत नाही. मग तसल्या साधुसंगाचा उपयोग काय? तुम्ही जेव्हा साधुसंग करता तेव्हा तुमच्या साधनेविषयी प्रश्न विचारा, तुमच्या मनामधल्या आसक्तीविषयी प्रश्न विचारा, भगवंतासाठी कसं व्याकुळ झालं पाहिजे हे प्रश्न विचारला. पण हे प्रश्न आपण विचारत नाही आणि विचारतो फक्त भौतिक गोष्टीसाठी. महाराज याला नोकरी लावून द्या, याला आशीर्वाद द्या, चांगली नोकरी मिळाली पाहिजे. आता ह्या गोष्टी साधूकडे मागायच्या असतात का? आपण प्रयत्न केले तर मिळेल, आपल्या प्रारब्धामध्ये असेल तर मिळेल. आता ह्या गोष्टी मागणं आणि त्यासाठी साधूकडे जाणं किती महामूर्ख आहे. आपण याला महामूर्खच म्हणतो की तुम्हाला कुणाकडे जाऊन काय मागायचं आहे तेच कळत नाही. इथे काय तुम्ही नोकरी आणि भौतिक गोष्टी मागणार का साधूला? आध्यात्मिक जीवनाविषयी कुणाच्याही मनामध्ये तेवढी तळमळ नसते. आपल्याला भगवान लाभ झाला पाहिजे, संसाराचं सगळं बंधन आपलं तुटलं पाहिजे असं कुणालाच वाटत नाही. ह्या संसारासाठीच ते मागत असतात. हा संसार सुटावा यासाठी मागत नाही, ह्या संसारामध्ये अजून जास्त दिवस कसं भोग घेता येईल यासाठी ते मागतात. म्हणजे बघा, ठाकूरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे आहे साधुसंगाचे फायदे. साधुसंग कठीण आहे, महत् संगतस्तु दुर्लभो, दुर्लभ आहे, पण तो मिळाल्यानंतर त्याचा योग्य उपयोग करून घ्या. तुमच्या वेळेचा तुम्ही दुरुपयोग करू नका. फालतू वेळ, साधूची वेळ गमावू नका, तुमची वेळ गमावू नका. तर योग्य प्रश्न विचारा आणि त्यांचं जीवनाचं अनुसरण करा. ह्या लोकांनी भगवंतासाठी सगळं काही सोडलेलं आहे, आपणही काहीतरी सोडलं पाहिजे. आपल्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी अनासक्ती निर्माण झाली पाहिजे. हे विचार आपल्या मनात जर आले साधूला बघून तर आपल्याला फायदा होईल. नाहीतर काय, साधूच्या खांद्यावर हात टाकून चालला, गप्पा मारल्या, इकडे तिकडे फिरायला गेले, हॉटेलात गेले, पान खायला गेले, ह्या काय साधुसंग आहे का? हे तुमचंही पतन आहे आणि त्या साधूचंही पतन आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. साधूंचं पतन तरी करू नये, त्यांना भौतिकवादी तरी करू नये. आणि मग म्हटलं आहे अगम्य आहे, म्हणजे ओळखता येत नाही. बरेचदा आपल्याला साधुसंग होतो पण आपण त्या साधूला ओळखू शकत नाही. भगवान श्रीरामकृष्णांकडे कितीतरी लोक यायचे. आता बघा, हाजरा आणि हृदय ठाकूरांच्या सोबत राहिले, हलधारीसुद्धा, असे कितीतरी लोक दक्षिणेश्वरच्या आजूबाजूला होते, पण पागला ब्राह्मण म्हणायचे. त्या साक्षात भगवंत तिथे लीला करत आहे, पण त्यांना कोणी ओळखलं का? कोणी येऊन त्यांच्याशी ईश्वराविषयी चर्चा केली का? म्हणजे बघा, इतक्या जवळ राहूनसुद्धा त्यांना भगवंताचा महिमाच कळला नाही. म्हणजे साधूचा संग मिळाला तरी बरेचदा आपल्याला समजत नाही की हा खरा साधू आहे की नाही. म्हणजे आपल्याला साधूला ओळखताच येत नाही. आपण साधूलासुद्धा एखाद्या साधारण मनुष्याप्रमाणे समजतो. त्याला आपल्याला वाटतं की आपल्यामध्ये त्याच्यामध्ये फरक काय आहे?
आपण घरी राहतो, हे मठात राहतात, एवढाच फरक आहे. हा दृष्टिकोन पण बदलला पाहिजे. जे साधू ओळखू देत नाही, तो स्वतः लपून राहण्याचा प्रयत्न करतो. पण आपण खऱ्या साधूला ओळखलं पाहिजे. म्हणून तिथे काय म्हटलं आहे, अगम्यो, दुर्लभूत राहायच पण अगम्यो, अमोघस्य. पण जर साधूचा संग केला तर तुमच्या मनावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर ठीक साधुसंग केला तर तुमचं मन बदलल्याशिवाय राहणार नाही. त्याचा परिणाम ठेवलाच आहे. तुम्ही ते बीज पेरलं, त्याचा एक ना एक दिवस वृक्ष होणारच आहे. तुम्ही अंकुर टाकलेला आहे, वृक्ष होणार आहे. म्हणून साधुसंग केलेला वाया जात नाही. जर तुम्हाला चांगला साधू मिळाला, त्याचा संग जर तुम्ही केला तर तो संग कधी ना कधीतरी तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणेल. जरी तुम्हाला कोणी जबरदस्तीनं साधुसंग करायला लावला, तुम्हाला दीक्षा घ्यायला सांगितली, तुमची दीक्षा घ्यायची इच्छा नाही, पण कोणी जर तुम्हाला दीक्षा घ्यायला जोर केला, आग्रह केला आणि तुम्ही दीक्षा घेतली, तुम्हाला तेव्हा त्याचं महत्त्व कळलं नाही, पण 10 वर्षानंतर तुम्हाला कळेल की आपण दीक्षा घेतल्यामुळे आपल्यामध्ये किती बदल घडलेला आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला ह्या गोष्टी कळत नाही, आपण त्याला विशेष प्राधान्य देत नाही, आपण त्याला साधारण गोष्टी समजतो. पण जर आपण ते केलं, इच्छा असो की नसो, पण जर आपल्याला चांगल्या मनुष्याचा संग लाभला तर त्याच्या विचाराचा ठसा आपल्या मनावर उमटल्याशिवाय राहणार नाही. त्याचा परिणाम ठरलेलाच आहे. एक ना एक दिवस ते नक्कीच आपल्या जीवनामध्ये फलद्रूप होणारच आहे. हेच इथे आपल्याला नारद ऋषी सांगत आहे. लभ्यतेपि तत्कृपयैव, म्हणजे भगवंताच्या कृपेनंच असा साधुसंग आपल्याला मिळू शकतो. लभ्यते अपि तत्कृपयैव, जे त्याच्या कृपेमुळेच अशा प्रकारचा संग लाभून आपलं जीवन पूर्णपणे बदलून जाते. समजा आता आपल्याला साधुसंग नाही लाभला तर त्यांचं साहित्य आहे ना, आता त्यांचे शब्द आहे. आज आपल्याला विवेकानंद किंवा श्री रामकृष्ण यांचा संग लाभू शकत नाही, पण त्यांनी लिहून ठेवलेले विचार, त्यांचं साहित्य हे सुद्धा साधुसंगासारखंच आहे. कारण ते साहित्य वाचल्यामुळे सुद्धा आपले जीवन बदलतात, आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून येतो. म्हणजे त्यांचे शब्द काही साधारण नाही, ती सुद्धा भगवंताची कृपा आहे. तुमच्या हातामध्ये एखादं वचनामृताचं पुस्तक आलं, समजा की ही भगवंताची तुमच्यावर कृपा आहे. स्वामी रंगनाथांजी कुठे त्रिकुरला होते, काय 10व्या वर्गात की 12व्या वर्गामध्ये होते, तेव्हा त्रिचूरवरून कोणीतरी वचनामृत घेऊन तिथे त्रिकुरला जाऊन त्यांना ते पुस्तक दिलं. आता बघा, त्यांना ते पुस्तक प्राप्त झालं आणि ते पुस्तक वाचून त्यांचं जीवन बदललं. ती भगवंताची कृपा आहे की नाही. एका खेडेगावामध्ये त्या मुलाच्या शंकरच्या हाती श्री रामकृष्ण वचनामृत हे पुस्तक मिळतं आणि ते वाचून त्याचं जीवन बदलतं. ही भगवंताची कृपाच आहे. म्हणजे जरी आपल्याला सत्संग मिळाला नाही, ईश्वराचा भक्ताचा संग मिळाला नाही किंवा संताचा संग मिळाला नाही, तरी हे साहित्य जरी आपल्या जीवनामध्ये आलं, बऱ्याच लोकांना हे साहित्य पण उपलब्ध होत नाही. फक्त काही शहरामध्येच हे उपलब्ध आहे. आजकाल यूट्यूबच्या माध्यमातून हे सगळं उपलब्ध झालेलं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे की या टेक्नॉलॉजीमुळे आज कमीत कमी विवेकानंद साहित्य आपल्याला घरबसल्या उपलब्ध आहे. पूर्वी तर ते पण उपलब्ध होत नव्हतं. तुम्हाला बुकस्टॉलमध्ये जावं लागायचं, आश्रमात जावं लागायचं, तेव्हा कुठे तुम्हाला पुस्तकं मिळायची. पण आता आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकते, तर त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. त्या नाही सत्संग मिळाला म्हणून काहीही बिघडत नाही, कारण आपल्याकडे हे साहित्य आहे, ते वाचूनसुद्धा आपलं जीवन बदलू शकते. म्हणून म्हटलं आहे की लभ्यतेपि तत्कृपयैव, म्हणजे भगवंताच्या कृपेमुळेच आपण अशा आध्यात्मिक गोष्टींच्या संपर्कात येतो आणि मग आपलं जीवन बदलायला सुरुवात होते. त्यानंतर तस्मिन् तज्जने भेदाभावात, म्हणजे तस्मिन् म्हणजे भगवान आणि तज्जने म्हणजे भक्त. तर हे काय आहे, भेद अभावात,
तिथे भेद नाही आहे. जे भक्त आणि भगवंत हे दोन वेगळे नाही आहे. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे, एकदा ते बसले होते भागवत ऐकायला. त्या भागवतामधून एक ज्योती निघाली. त्या ज्योतीनं श्रीरामकृष्णाच्या हृदयाला स्पर्श केला, एका भक्ताच्या हृदयाला स्पर्श केला आणि ती भागवतामध्ये गेली. मग ठाकूर म्हणाले की भागवत, भक्त आणि भगवान हे तीनही एकच आहेत. पहिले ते ज्योती कृष्णाकडे गेली, कृष्णामध्ये प्रवेश केला, मग ठाकुरांकडे प्रवेश केला आणि मग भागवतामध्ये प्रवेश केला. म्हणजे भक्त, भगवान आणि भागवत तीनही एकच आहे. म्हणजे आपण हा भेद करू नये. कारण भक्त हृदय है बैठक काना, ईश्वर कानिता आना जाना. भक्ताचं हृदय हे ईश्वराचा बैठकखाना आहे. तो तिथे असतोच. कारण त्याचं मन पवित्र झाल्यामुळे भगवंताचा प्रकाश तिथे जास्त आहे. आणि ज्याने भगवान लाभ केला असेल तो तर भगवंतापासून वेगळा नाहीच आहे. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्म जाणून घेतो तो ब्रह्मच होऊन जातो. जो ईश्वर जाणून घेतो तो ईश्वरच होतो. म्हणजे भक्त आणि भगवान यामध्ये आपण भेद करू नये. ते दोन्ही एकच आहेत. कारण भक्तामध्येच भगवंताचा प्रकाश जास्त आहे, साधूमध्येच भगवंताचा प्रकाश जास्त आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला आणि जो जो बिघडला तो तो विठ्ठलची झाला. म्हणजे मी तुकाराम महाराज म्हणते विठ्ठलाच्या संगतीमुळे मी बिघडलो, पण मी आता विठ्ठलच झालो. तुका झाला विठ्ठल म्हणजे भगवंताशी एक झालो. हा परिणाम आहे. म्हणजे भक्त आणि भगवान हे वेगळे नाहीच. आपण हा भेद कधीही करू नये की भक्त आणि भगवान हे दोन वेगवेगळे आहेत. जो भक्त आहे, जो साधू आहे, ज्याचं मन पवित्र आहे, ज्याचा अंतरात्मा भगवंतासाठी व्याकुळ होतो, तो आणि भगवान दोन्ही एकच आहेत. हेच इथे आपल्याला नारद ऋषी सांगतात. तदेव साध्यताम तदेव साध्यताम, तदेव साध्यताम तदेव साध्यताम. इथे शेवटी नारद म्हणतात की काहीही करून हा साधुसंग प्राप्त करून घेतलाच पाहिजे. तेच साधन आहे, तेच सिद्धी आहे. म्हणजे एवढं महत्त्व सांगतात. आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा भक्ती डेव्हलप करण्यासाठी, भक्तीचा विकास करण्यासाठी आपण साधुसंग प्राप्त करून घेतलाच पाहिजे. हे आग्रहानं पुन्हा 2 वेळा ते सांगतात की तदेव साध्यताम तदेव साध्यताम. जोर देऊन सांगतात की नक्की तुम्ही साधुसंग करा. साधुसंगामुळे तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आता ही गोष्ट त्यावेळेसाठी ठीक होती की तुम्ही साधुसंग केलाच पाहिजे. आज परिस्थिती वेगळी आहे. त्या साधुसंग करायला तुम्हाला कुठे जावं लागेल? काशीला जा, वृंदावनला जा, हरिद्वारला जा. कुणाला वेळ आहे? आणि आज आपण बघतो की इतकं काही आपण बिझी आहोत की आपल्याकडे वेळच कुठे आहे. 12-12 घंटे काम करावं लागतं. एक रविवार असतो आणि त्या रविवारी बाकी सगळी कामं असतात. भगवंताच्या कृपेनं आपल्याला यूट्यूब मिळालेलं आहे. आज आपण या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या घरी बसून या सगळ्या गोष्टी ऐकू शकतो. पूर्वी ही सोय पण नव्हती. आता साधुसंग करायचा, भक्त बिझी आहे, संसाराच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहे, नवरा बायकोंना दोघांनाही काम करावं लागतं, त्यांना फुरसतीचा वेळ मिळत नाही, रविवारी पण बरीच कामं असतात. आणि साधूकडे गेलं तर साधू पण बिझी असतात. कारण पूर्वीसारखं नाही राहिलं. त्या साधूंनाही मठ चालवावे लागतात, मठात जबाबदाऱ्या असतात, त्यांना व्याख्यानं द्यावी लागतात, तर त्यांना पण जास्त वेळ देता येत नाही. आता अशा वेळेस मग आम्ही काय करायचं? याला काही पर्याय आहे का? जर आम्हाला साधुसंग मिळत नसेल, आम्ही खूप एखाद्या गावामध्ये राहत असू, रिमोट भागामध्ये राहत असू की ज्या ठिकाणी साधूचं दर्शन होणं पण शक्य नाही, आता आम्हाला साधुसंग मिळणार कसा? साधू जरी असले तरी शहरामध्ये असणार, आश्रमामध्ये असणार. आता आमच्या गावामध्ये आम्हाला कुठे साधुसंग मिळणार? हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो
की साधुसंग आवश्यक आहे, जोर देऊन सांगितलेलं आहे. पण आज काळ बदललेला आहे, सगळ्यांनाच काही साधुसंग शक्य नाही. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? म्हणजे आम्हाला काही पर्याय आहे का? आहे पर्याय. बघा, दोन शब्द आहे. एक आहे साधुसंग आणि दुसरा आहे सत्संग. हे दोन्ही शब्द जरी आपल्याला सारखे वाटले असले तरी सारखे नाही. साधुसंग म्हणजे आपल्याला प्रत्यक्षात साधूचा संग झाला पाहिजे, साधूची कंपनी मिळाली पाहिजे, साधूंशी आपलं बोलणं झालं पाहिजे, साधूंचं जीवन बघितलं पाहिजे. हा झाला साधुसंग. पण सत्संग वेगळा आहे. सत म्हणजे ट्रूथ आणि ट्रूथ म्हणजे गॉड. तेव्हा मग आपण काय करायचं? मी एक कविता लिहिलेली आहे, ती आपण बघूया आणि त्यानंतर आपलं आजचं चिंतन आपण संपवूया. भूत भविष्यत वर्तमान में रहता है सत एक समान. सत स्वरूप का संग करो मन, हृदय निवासी परम निधान. जब जहाँ तू सत को चाहे, तब तहाँ सत तुझे मिल जाए. तन्मयता से सच्चिंतन करो मन, मिल जाएंगे परम निधान. हाथों से सत्कर्म किए जा, कर मन से सद्विचार. सन्नाम का जपन करो मन, कर रामकृष्ण सद्रूप का ध्यान. सद्ग्रंथों का पठन करो मन, कर नित्यानित्य विवेक विचार. वचनामृत को कर्णित सेवन, यह रामकृष्ण सत्संग महान. समय का सदुपयोग करो मन, करो सबसे सद्व्यवहार. सदाचार में जीवन बिताओ, सीखो रखना सबका सम्मान. सत की नाव जो सदा संवारे, सहज भवसागर तर पाए जाए. सत को कभी नहीं भूलना मन, हरिओम तत्सत वचन महान. तर इथे सतबद्दल सांगितलं आहे. सत्संग, आपल्याला आता सत्याचा संग करायचा आहे. जर साधुसंग उपलब्ध होत नसेल तर सत्संग करायचा आहे. आणि सत कसा आहे? भूत भविष्यत वर्तमान में रहता है सत एक समान. जे भूत भविष्य आणि वर्तमानामध्ये न बदलणारं आहे, जे जसंच्या तसं राहतं, त्याला सत म्हटलं आहे. सत स्वरूप का संग करो मन, हृदय निवासी परमनिधान. आता त्या सत स्वरूपाचं तुम्ही आता चिंतन करा. सत स्वरूप का संग करो, त्याचा आता तुम्ही संग करा. आता त्याला कुठे शोधणार? तो तुमच्या हृदयामध्येच आहे. भगवंत तुमच्या हृदयामध्ये आहे. तुम्हाला सत्याला शोधायला कुठेही घर सोडून जायची गरज नाही. तुमच्या हृदयामध्ये तो सत्स्वरूप भगवान आहे. तो सत्स्वरूप आहे, तो सत्य आहे, तो कायमचा राहणार आहे, त्रिकाला बाधित आहे, नित्य आहे, भूत भविष्य वर्तमानामध्ये आहे. आता तो जर तुमच्या हृदयामध्येच असेल, मग त्याचा तुम्ही संग करा ना. जर तुम्हाला साधुसंग मिळत नसेल तर भगवंताचा संग तुम्हाला उपलब्ध आहे. डोळे बंद करून त्याला प्रार्थना करा. तुम्हाला जे सांगायचे आहे त्याला सांगा. तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहे त्याला विचारा. तो आतूनच उत्तरं देईल ना. तुम्हाला कुठे साधू शोधायची गरज नाही. तेव्हा हा आहे सत्संग. भूत भविष्यत वर्तमान में रहता है सत एक समान. सत स्वरूप का संग करो मन, हृदय निवासी परम निधान. जब जहाँ तू सत को चाहे, तब तहाँ सत तुझे मिल जाए. तन्मय सा से सच्चिंतन करो मन, मिल जाएंगे परम निधान. तेव्हा तुला जिथे सत्य पाहिजे तिथे मिळेल. इथे म्हटलं आहे की जब जहाँ तू सत को चाहे, तब तहाँ सत तुझे मिल जाए. म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथे सत्य तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही प्रवास करत आहे, सत्य तुमच्यासोबत आहे. तुम्ही जिथे गेला तिथे तो तुमच्या पाठीशीच आहे, नाही तुमच्या हृदयातच आहे. जेथे जातो तेथे तू माझा संगती, धरुण्या हाती चालविसी. म्हणजे भगवंत नेहमीच आपल्यासोबत आहे. तुम्ही कुठेही गेला तरी तुम्हाला भगवंत मिळणारच, कारण तो तुमच्या आतमध्येच आहे. तुम्हाला कुठे शोधायची गरजच नाही. म्हणून जब जहाँ तू सत को चाहे, तब तहाँ सत तुझे मिल जाए. तन्मयता से सच्चिंतन करो मन, मिल जाएंगे परमनिधान. आता तन्मयतेनं चिंतन करा, भगवंताचं चिंतन करा. भगवंतामध्ये मन लावा.
तुम्हाला चिंतनच करायचं आहे, विचारच करायचे आहे, भगवंताविषयी विचार करा ना. बाकीचे विचार सोडून द्या, सद्विचार करा. ते विचार म्हणजे भगवंताविषयीच आहे. हाथों से सत्कर्म किए जा, कर मन से सद्विचार, सन नाम का जपन करो मन, कर रामकृष्ण सद्रूप का ध्यान. आता हाताद्वारे तुम्ही सत्कर्म करा. सत तिथे आहे. सत म्हणजे चांगलं, सत म्हणजे लोकांचं कल्याण करणारं, सत म्हणजे उपकार. सत्कर्म करा. सत्कर्म, सत म्हणजे सत्य म्हणजे चांगलं. हाताद्वारे तुम्ही सत्कर्म करू शकता. आणि भगवंताचं नाव काय? सन्नाम आहे, म्हणजे सतनाम आहे, सत्य आहे. भगवंताचं नावच सत्य आहे. रामनाम सत आहे आपण म्हणतो. तर त्या भगवंताच्या सत्यस्वरूप नावाचं तुम्ही जप करा. सन्नाम का जपन करो म्हणा, कर रामकृष्ण सद्रूप का ध्यान. आणि भगवान श्री रामकृष्णांच्या रूपावर ध्यान करा. जर तुम्हाला ध्यान करायचं असेल तर भगवान श्री रामकृष्णांच्या रूपावर ध्यान करा, त्यांच्या नावाचा जप करा आणि त्यांची कर्म करा, सत्कर्म करा. तर हा आहे सत्संग. सद्ग्रंथों का पठन करो मना, कर नित्यानित्य विवेक विचार, वचनामृत को करणित सेवन, यह रामकृष्ण सत्संग महान. जे चांगल्या ग्रंथाचं पठन करा. कसे ग्रंथ? सद्ग्रंथ, जे ज्यामध्ये सत्याबद्दल सांगितलेलं आहे, उपनिषद आहे, गीता आहे, अशा ग्रंथाचं पठन करा. सद्ग्रंथों का पठन करो मना, कर नित्यानित्य विवेक विचार. आणि मग विचार करा की नित्य काय आणि अनित्य काय. यासाठी जर पठन करायचं आहे. वचनामृत को करणित सेवन, ये रामकृष्ण सत्संग महान. तर तुम्हाला भगवान श्री रामकृष्णांचा जर संग करायचा असेल, भगवंताचा संग आहे, तर दररोज श्री रामकृष्ण वचनामृत वाचा. तुम्ही जेव्हा वचनामृत वाचाल तेव्हा तुम्हाला दिसेल की भगवान श्री रामकृष्ण तुमच्या बाजूलाच बसले आहे. ते तुम्हाला सगळं काही सांगत आहे. तुम्ही भक्तामध्ये एकजण तुम्ही पण बसलेला आहात. म्हणजे तुम्ही मनचक्षुद्वारे भगवान श्री रामकृष्णांच्या तोंडून ही वाणी ऐकू शकता. किती सोपं आहे. तुम्हाला भगवान श्री रामकृष्ण सत्संग मिळेल श्री रामकृष्ण वचनामृताचं अध्ययन करून. तुम्ही दररोज जर वाचन केलं, अभ्यास केला, तर तुम्हाला त्यांचा संग मिळेल. अजून काय पाहिजे? साक्षात भगवंताचा संग मिळेल. समय का सदुपयोग करो मना, करो सबसे सद्व्यवहार, सदाचार में जीवन बिताओ, सीखो रखना सबका सन्मान. तुम्ही वेळेचा सदुपयोग करा. म्हणजे वेळेचा उपयोग करा आपण कशा कामासाठी? सत्कामासाठी. जे सदुपयोग म्हणतो आपण, वेळेचा सदुपयोग केला पाहिजे, म्हणजे चांगला उपयोग केला पाहिजे. समय का सदुपयोग करो म्हणा, करो सबसे सद्व्यवहार. सगळ्यांसोबत चांगला व्यवहार केला पाहिजे. त्याला आपण सद्व्यवहार म्हणतो. तर व्यवहार पण तुम्ही सत्याचाच करा. इतरांना फसवू नका, सद्व्यवहार करा. आणि सदाचार से जीवन बिताओ, सीखो रखना सबका सन्मान. सत आचार, तर तुमचं आचार, तुमचं राहणं, तुमचे राहणीमान, तुमचं बोलणं सगळं कसं पाहिजे? सत्यावर आधारित पाहिजे. आणि भगवंत सगळ्यामध्ये आहे असं समजून सगळ्यांचा सन्मान करा. ते सत्य काही तुमच्यामध्ये असणे सगळ्यामध्ये आहे. तर राखो सबका सन्मान. तर हे सत्य सगळ्यामध्ये असल्यामुळे सगळ्यांचा सन्मान करायला शिका. सत नाव जो सदा संवारे, सहज भवसागर तर जाए, सत को कभी नहीं भूलना मन, हरिओम तत्सत वचन महान. जो सत्याच्या नावेमध्ये बसलेला आहे, जो सत्याच्या जीवनामध्ये आचरण करतो. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे, कलियुगामध्ये सत्यवचन हीच तपस्या आहे. तर जो जीवनामध्ये सत्याचं आचरण करतो, सत्संग करतो, त्याचं सहज भवसागर तर जाय, तो सहज भवसागर पार होऊन जातो. सत को कभी नहीं भूलना म्हणा. तर त्या सत्याला म्हणजे सत्यरूपी भगवंताला कधी विसरू नको म्हणा. हरिओम तत्सत वचन महान. गीतेमध्ये म्हटलं आहे हरिओम तत्सत. भगवान श्री रामकृष्ण प्रत्येक वेळेस खाली बसताना गंगाजल टाकायचे आणि हरिओम तत्सत म्हणायचे. हरिओम तत्सत, तेच एकमात्र सत्य आहे. भगवंतच एकमात्र सत्य आहे. हे जगत म्हणजे मिथ्या आहे. हरिओम तत्सत. तो हरी, तो ओम, तो सत्य आहे. तत्सत
बाकी सगळं असत आहे. म्हणून तुम्ही सत्याची अवहेलना करू नका. नेहमी सत्याचं आचरण करा. आता आपण इथे आपलं आजचं जे व्याख्यान आहे ते आपण कन्क्लूड करूया. त्या अगोदर आपण एक गाणं ऐकू. मराठीमध्ये आहे आणि त्यामध्ये सत्संगाचा महिमा सांगितलेला आहे. तर ते गाणं तुम्हाला आवडेल. ते गाणं ऐकून आपण आपलं चिंतन इथे आज थांबूया. संगत करिता निरंतर मनाचे विकार दूर होती. मनाचे विकार दूर होती. दूर होती. संतांची संगत करिता निरंतर. संतांची संगत करिता निरंतर. संतांचे वचन करावे श्रवण. संतांचे वचन करावे श्रवण. तैसेची आचरण असू द्यावे. तैसेची आचरण असू द्यावे. तैसेची आचरण असू द्यावे. संतांची संगत करिता निरंतर. संतांची संगत करिता निरंतर. रामकृष्ण नाम उत्तम साधन. रामकृष्ण नाम उत्तम साधन.
निरंतर संतांशी संगत करिता निरंतर मनाचे विकार दूर होती मनाचे विकार दूर होती संतांशी संगत करिता निरंतर संतांशी संगत करिता निरंतर. तर बघा, आपण जे काही चिंतन केलेलं आहे त्याचा सार या गाण्यामध्ये आलेला आहे. म्हणजे इथे सत्संग, साधुसंग, ईश्वरसंग, भगवंताची कृपा ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यामध्ये या गाण्याच्या माध्यमातून ऐकलेल्या आहेत. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सहनाववतु. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.